पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी मतदान पार पडले असून 91.78% इतका विक्रमी मतदानाचा टक्का नोंदवण्यात आला आहे. राज्यभर कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. काही ठिकाणी किरकोळ तणावाच्या घटना समोर आल्या असल्या तरी एकूण मतदान शांततेत पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान मतदार यादीच्या फेरतपासणीसह विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेलं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोलकात्यात पत्रकार परिषद घेत पहिल्या टप्प्यानंतर मोठा राजकीय अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते या टप्प्यातील मतदानातून जनतेचा कल स्पष्टपणे भाजपच्या बाजूने दिसत आहे. 152 पैकी सुमारे 110 जागांवर भाजपा विजय मिळवेल असा दावा त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी मतदान केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका करत राज्यात सत्तांतराची शक्यता असल्याचा दावा शाह यांनी केला. वाढलेला मतदानाचा टक्का हा बदलचा संकेत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील टप्प्यामध्येही अशीच मतदान प्रक्रिया राहील आणि अंतिम निकालात भाजपा बहुमत मिळवून सत्ता स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एकूणच पहिल्याच टप्प्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होत असून टप्प्यातील मतदान आणि अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.